धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा आप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या, अण्णा आपांच्या कुरघोड्या। अण्णासाहेब हा. तिचं तरच नियोजन कधी करायचं आहे, तमाशा कधी ठरवायचा ते आपा कुठं आहे? अहो सगळं झालंय, वर्गणीचं पैसे सगळं आप्पाकडे आहे। अहो त्या दोघा टाक्याची भांडणं कधी अहो काल काका का म्हणणार कशाला बोलवले? कशाला बोलवलंय म्हणजे तुम्हाला शब्द काही काय झाले? म्हातारपणी मार खाताय पण आम्ही मग एका घरंदाज घरानं चुलत्यानं पुत्यानं दोघांचं चेंबोर आहे फायटरला काल. राव आम्ही डोळ्यानं बघितलं येणं काय लागलाय खोटं बोलायला. काय डोळ्यानं बघितलंय? कापड फाटू सर मारले तुम्हाला। कापड भारी लोक काय म्हणते रे, आम्ही चेंबोर झाला घरंदाज घरा नाही येडा झाला का आम्ही मार खातोय गावात. हे असू दे तुमचं घरंदार परंतु आम्ही डोळ्यानं बघितलं की नाही ना आम्हाला काय चेंबोर बोला नाही का तसलं काय नाही. काय बी सांगते लोक राहू तुम्ही अण्णासाहेब जरा आमच्यावर ध्यान ठेवा. नव्हतं तिथं बघा होतं। हे, समोरच खोटं बोलतो. काय सांगते तो अण्णासाहेब? खोटं बोलत नाही मोठं बोलते ती। हा मोठं कायम मोठंच बोलत आलाय. मोठं बोलत आलोय म्हणजे मार खाऊन सुद्धा नाही म्हणताय. कुठं मार खाल्ला? आता हे डोळ्यानं बघितली की आम्ही. काय एकटा एकटा माणूस सांगून कोणी मार खाल? आम्ही मार खाऊन का बसला नाही? राम 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 राम. काय चाललाय विषय? अहो काका काय म्हणते माहिती आहे? हा फायटरला आम्ही फोडलाय कोणाला? मला फोडाय ताकद कोणाला जाय सांगा. ताकद कोण आहे काय? आपलं फाटूस तर मारलंय तुम्हाला. कुणी मारले? हा सगळ्या गावाला माहित आहे मीच मारले. आम्हाला आधी म्हटलं पिरगाळून टाकला होता ह्याला। काय सांगायला लागलाय काका? पळायला लागला. चुलता एकीकडे पुतण्या एकीकडे तो लिओक एकीकडे पळायला लागला. ढेकळा घालून मारलं. ढेकळा घालून काय झालं माहिती आहे का? आपाकडे जे बॉडीगार्ड होता ना त्यानं काय पैसे देऊन आपल्या बाजून करून घेतलाय. त्यामुळे त्या दोघांनी आपल्याला लय मारला. मी होतो इथे. त्या बॉडीगार्डचं पैसे दिले का? त्या बॉडीगार्डला म्हणला तुझं लगीन लावतो, तुझं लगीन करून देतो म्हणून त्याला बोलवून आणलाय, पाहुण्याला आणलाय आणि त्याला 1 रुपया दिला नाही. ही काय म्हणते माहितीये का? तुम्हालाच मारलं. कशाला मला मारते? तेव्हा ह्यांचा दम आहे का मला मारायचा? सगळं गाव बघत मी मारलंय ह्यासनी दोघाला पण. तिघालाही मारलंय. अवघड म्हणजे तुम्ही म्हणताय कापड फाटू सर मारलं, अण्णासाहेब म्हणतात ते पड्याला वाघ तू मारलं. काय 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 पद्धत आहे आता का? आम्ही डोळ्यानं बघितले की कशाला खोटं बोलताय? खरं बोलायचं काय गिराव जरा मानवी धर्मा. खरं बोल ना जरा. आम्हाला मारलंय. आम्ही मार खाऊन जाऊ. हा काय मग कोण मार खाऊन जाऊ. कोण मार खाणार? मार खातो आम्ही. कोण खाणार? मारून जात असतो, काय मारून जात मार आहे? खाऊन जात नसतो आम्ही. तुमचं कामच नाही ते. काय हा. काम नाही? कामच नाही ते. काम नाही मग मार खाल्ला ते. हा. हा पडू मार खाल्ला सर नाही. चेंबोला साधा तुम्हाला मार चेंबोला खाल्ला नाही. नाही. ते काय बी मार सांगते तू. दुसऱ्या सांगते ती तुम्हाला कुत्र्यासारखं मारलं. अहो ती गावात आता काय सांगायचं? आता घरंदाज घरानं म्हणून आधी मिरवले ते म्हटलं सांगणार हो आता काय पण सांगणार. फायटर बार लय मारलं वाटतं बरं मग तुम्हाला। तुम्ही काय मला का मारते रे? का कोणाचं दम आहे मला मारायला? मारायला लागला दोस्ताला असं धरून पळायला लागला सगळ्या ढेकळातलं। तर धरून कापड फाटूस तर मारले दोघात तिघाला. नुसता काकाच नाव हा. गावातली माणसं पण म्हणतो ती होय होय काय फायटरला उघडा करून मारला होता। ढेकळात अण्णा झोपवलं. तुम्हाला काय माहित आहे का? तुम्ही होता का तिथं? तुम्ही मला सांगा. मग कशाला उगा बोलायला लागलाय काय पण? तुला सांगते ती माणसं. काका सांगते सगळ्याला. काका सांगते ती काका तुम्हाला सांगतोय दत्तराय सगळ्यांच. हे, तुम्हाला माहित आहे का नाही? तुम्ही होता ना तिथं? मी मारले का नाही? पण हे, मी न- हे दमदारा हा. तुला ज्यावेळी मारून पळव तुझ्या अंगावर कापड होती का रे त्या दिवशी? हा? कापड होती का? हा, पळाला ढेकळात. कुठं होती? आप्पाच्या अंगावर कुठं होती कापडं? आप्पाच्या अंगावर कापडे कुठं होती? फाटून पाक तराट्टर. काय कापड? फाटर भाऊ म्हणते मला पण. हा अरे घरंदाज घराण्यातलं वाघ आहे आम्ही. वारणीचं वाघ ध्यानात ठेव. नाद करायला वाघ नसता. कशाला येतो? हा. नुसतं खोटं बोलून दत्र बोलणार वाघ. समोरला माणूस जाताना खाली बिन बघून शब्दाचं जातो. वाघ आहे. बिन शब्दाचं. हा. समोरली माणसं खाली बघून जाते ते आम्हाला अजून बघून ध्यान ठेव. हा ही काय सांगते मी गावातनं तुम्हाला कुत्र्यासारखं मारले, लय मारले या. काय नाही हो तुम्हाला सांगतो गावात जी गाठ पडेल त्याला तुम्हाला सांगतो गंडवायचं त्याला लुटायचं हे असलं धंदा आहे. ह्यांचं दुसरं काय धंदा नाही.
असलं धंदा येतं मग काय तेव्हा? असलं धंदा येतं उघडा पळत होता सगळ्या ढेकळात हा. सगळं गाव बघतंय की रे आम्ही खोटं बोलून काय ढेकळात सगळं गाव मारलंय बघतंय तुम्हाला तिघाला बी. अण्णा बोलवलेलं सगळं गाव बघतंय माझ्यावर विश्वास कशाला काय बाबा आम्हाला माहिती म्हणतोय आणि ह्यांना आता हे मारलं म्हणतो तर. आम्ही मारलं नाही मारलं एकामेकाला नाही असं नाही परंतु जास्त मग आपण मार खाल्लाय हा त्याच्या बॉडीगार्ड होतं तुम्ही जास्त मार खाल्लाय बॉडीगार्ड उचलून मारले उचलून आपटले बॉडीगार्ड होतं त्या हा. मार खाल्लाय उद्या काही वकील बिला का त्या पाठीनं बोलायला? अहो, मी त्यात आलतो सामील बरं. झालाय म्हणजे होताच वकील उभा राहिलो तर कसला वंश ते नाही वकील लांब होता तू हा. मोठाच होता का? अहो, आलतो बरं. काका आता वय झाले कशाला असलं मोठं बोलताय वय- तुम्ही गावात हिंडताय मोठं बोलताय. वय झालं म्हणून मन थांबतं का लागा हा, घराण्यातलं म्हणतात ते म्हणजे नाद करायचा किती नाही. मोठं बोलायचं कळलं का तुला हे असलं वय झालं मोठं म्हणून बोलणं शोभत नाही काका तुम्हाला तोंड हे करायला लागलाय हा. जाऊ आपलं घरी तुम्ही म्हातार होता म्हणता तुम्हाला लय काय बोललो नाही पैसे लगा म्हणतो काकाने मार ए पैसे कोणाच खायला आता पैशाचा विषय कुठे आहे? कशाला बिन काय गावात आपण घालवायला लागला जावा की कोण या bro? आमचे अण्णा काकाजी. हो अण्णा म्हातारा माणूस आहे म्हणून लय काय बोललो नाही त्या दिवशी नाही तर तुडवून मारला असतं मी हा. अहो ही जाऊ द्या सगळ्या गावातलं जण तुम्हाला मारलं म्हणून तुला सांगते माहित नाही. माहिती आहे का आवी जत्री जायची बुरटी जायची हो ही सांगणार गावात काय पण हा? जाऊ गावात किंमत नाही तुम्हाला किंमत नाही गावात अण्णा देखत अण्णासाहेब देखत वकील देखत सांगतो नादाला लागायचं नाही काय तुम्ही माया नादाला लागू नका बरोबर. फायटर भाव म्हणते ती मला पण बर. हा होऊन जाऊ दे एखादी हा, होऊन जाऊ दे. हा. तू का असेल ती. तुला नाही जर परत सगळा करणार तर मला ध्यान ठेव झालं परत तू नादाला फक्त लागून दिसतो काय नादाला हा. काय तुम्ही नादाला लागायला नाही. इथं बघ. काका. हा. बसा तुम्ही काय गडबड? ए, काका नको नको नादाला लागायला नाही. हा, अजून मी सांगतो नादाला लागायला नाही, काका हा मिठो फायटर बस काय? म्हातार माणसं जागा जाऊ नका बसा. म्हातारे माणसं म्हणजे गावात सांगत तू काय काय घालवा काकाला सांगू नको. फायटर बोला मग घरी ते मला. तू थांब तुला आता जाऊन जरा थांब दाब ये तुझी काय घेऊन यायची तुझी गाडी घेऊन थांब जरा. घेऊन ये काय घेऊन यायची ए रिमोट दे इकडं दादा अतर मी कार्टून लावले आता अरे मला बातम्या बघायला दे की नाही कार्टून लावले एका ठोक्यातच पाडेल लवय असलं कसलं तुमचं काय कसं करायचं सांगा भाऊ काय झालं अहो मार खाऊन आलाय जाऊन तुम्ही आणि काय झालं आणि कसं झालं कुणी सांगितलं कुणी सांगितलं नुसताच घराला घरात दासून हिंदी चांगलं वाटतं तुम्ही काय आहे का आम्ही परत मार खाल्ला मी हातू सोडून मार खाल्ला मी मारून आलो त्याला कपडे पाठवस तर ही काय तर उगाच सांगते ह्याचं कशाला ऐकायला लागल्या त्याचं कसं नाही काय मी तिला कोण बोलतोय अगं आम्ही चेष्ट मस्करीत आम्ही नवीन घ्यायसाठी कपडे फाडले ती काय तर तो डोक्यात घेऊ नको गावची जत्रा आहे तमाशा आणणार आहे आम्ही वर्गणीच पैसे माझ्याकडे त्यामुळे भांडण व्हायच किरकोळ मध्ये होते परत चेष्टन फाडलेले कपडे तुला कोणतर काय तर म्हणतंय कोणतं काय तर असं कसं कोणतं काय तर सांगत येत गबस ते अण्णा ती यायला लागली काय बोलू या काय चाललंय टीव्ही बघायला लागलं, बातम्या बघू दे गाबड देत ते मी बसा की वर बसा नाही नाही बसा 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 नाही नाही बसा बसा अहो बसा आता बस तुम्ही त्या खुर्चीला हलकट कालता कळाला आम्हाला जरा काय तर काय काय कळलं भांडणं झाली कोणाची भांडणं झाली नाही आम्ही चौक चांगलं आहे आताच येऊन बसलोय आम्ही तुमची ना मग मळ्याच्या दिवशी कुठली ती मला गपची विचारायला नाही असंच त्याला काय होतं तेव्हा भांडणं नव्हती ती चेष्ट आम्ही कपडे फाडली ती चिरा घ्यायची काय फाटलेले कपडे पण मला आता सांगायला लागले तो तुम्ही म्हणताय भांडणं झाली फायटरनं सगळ्या गावात कारवा केलाय काय म्हणून आपाला काकाला पोराला फोडलाय धरून म्हणला चिरा कपडे वाढून मारलाय त्याला लय मारलाय त्याला उठून बोल की जरा व्हायचं कपडे फाटूच तर मग ओढून मुंडी पाय देऊन कपडे फाटले ते काय तर मोठं तुम्ही आढळायला आलाय वे गाठ घेऊन येऊया म्हणलं नाही मारामारी काय झाली नाही पैसे माझ्याकडे आहेत म्हणून त्या पोटात दुखतंय तमाशाचं ते आपल्या जत्रच तमाशा ठरवाय मी नाही तू म्हणते त्याला पण ती सारखंच माप काढते हो हे आणलं सांगत ही लागले कालवा करायला भांडणाचं काय विषय बांधणं कुठं बांधणं नाही तीच तर उगाच तुम्ही बांधणं म्हणाला आता तुमच्या दोघांचं काय आम्हालाच कळलं
काय झाले नेमकं त्याचं ते काका येतील तेव्हा कळत. मार तुम्ही खाल्ला नाही विचारा त्यांना. मार नाही खाल्ला उगं बिन कामाचं सांगा की मार कुठं खाल्लाय बघा उगच काय तर लावलाय मार खाल्लाय म्हणून आम्ही काय बघायला येईल का आम्ही हातपाय मोडून पडलो असं दवाखान्यात. आमच्या घरी बातमी पोचली हे म्हणले आपल्याला बघून या म्हणले किती मारलं. मला मारायला अजून काय एडेबिडे झाला का काय तुम्ही मला मारते तुम्ही फायटर. याला कोणी सांगितलं हात पाय मोडलेत म्हणून. मग काय तर म्हणून तर म्हणलं चला पडत तशी बघायला माहितीये का म्हणून आले हो. मी म्हणलं तुम्ही मला सांगा या असलं चांगलं आहे का घरात येऊन मला आमच्या आम्ही फाडलेली ना आम्ही झालो घरात दावा. असं कुठं असते मारलं आम्ही गेलो तुम्ही मार खाल्ला नाही ना का नाही ना मग काय टेन्शन नाही आम्ही नाही मारले जाता. अहो महाराजी ही मारलं नाही मार खाल्ला नाही आम्ही एकामेकाचे कपडे फाटले एवढाच विषय आहे. ते तमाशाच्या ह्याच्या पाय भांडण लागलो होतं आमचं ते ठरवायला नाही पैसे माझ्याकडे तुझ्याकडे आम्हाला काय झालं नाही. तुम्ही एवढ्या किरकोळ गोष्टीला बघायला कशाला यायचं बिन कामाला असंच या की पण ही कशाला का आधीच आमच्या घरात भांडण लागले त्यात त्यांच्याबद्दल कशाला डांगुरा गेलीच होती ते काय तर बघायला. कुणी सांगितलं तुम्हाला. फोन आला मला म्हणली शेजारच्या बायकांचा कालवा उठला गावात भांडणं झालेली ना आपल्याला मारलंय. हो म्हणून तर ह्यांना बोलवून घेतलं गावात आलेलं बोलवून घेतलं घरी. लगा एखाद्या चांगल्या माणसात व्हायचं काय झालं का सगळं गावभर होतंय. रोज मार खाणाऱ्याला कोण विचारत नाही कवा आम्ही मार खाल्ला नाही नुसती वाईज बांधणार सगळ्या पेपरला आउट झालं. लागला तर हात त्या पाठवलं बघ कसा करा नाही सगळ्या गावात झालंय बातमी न्यूजला आला असं. चांगलं घरा नाही आणि घरानं घरंदाज आहे वाटतं तुमचं मार खाताय. तू बघू नको आता हे तुमचं तुम्हाला पटतंय का सांग बघू नको मग आता काय करू. आला पडू का तुमच्या आणा घ्या इकडे तुझ्या पुढे येत पडू का. वहिनी ते वर्गणीच पैसे सगळे यांच्याकडे आहेत. मग देणारच आहे की तमाशा ठरवायचा आहे मग ठरवायचं आहे की मग का पळून गावचा प्रतिष्ठित माणूस कोण आहे मी जाईल. प्रतिष्ठित माणूस काय मार खाऊन घरी येतोय. अगं महाराज माझं डोसकं फिरवू नका नाही मी जाईल बघ निघून बघ ते जत्राचं पैसे पण गेलं सगळंच गेलं. हे असं म्हणतंय बघा सर काय करायचं असलं असलं चांगलं आहे. पैसे टाकायचं ध्यान. कोणी टाकली आता मग सर काय असं म्हणायचं त्या दिवशी पण मिटिंग मधून उठून गेले आपल्या दोघ जण नाटकं करून ह्याला मारले का केले उठून गेले एकमेका मागं. पैसे आहेत माझ्याकडे तमाश ठरवूया पण आमचे काय आबरू घालू नका. आम्ही कुठं पण आडवील कचा तोडविल एका ठोक्यात पाडीन आप्पा की बोली मतलब बंद की बोली माहिती आहे सुट्टी देणार नाही. वहिनी तुम्हाला हे माहिती आहे का तू बायको माझ्यासारखं बोलते का सारखं म्हणजे अगं झालं की आधी बोलत तुम्ही खरं खोट ती म्हणते असं झालं ह्या म्हणते तसं झालं. त्यांना हे सांगू का काय ती बॉडीगार्ड आलता का नाही ते काय पैसे वाढला ना आण ना चला जरा काम आहे तुमच्या काम आहे चला या इकडे काय होतंय. होय ताई कसं काय भांडण एवढा कालवा कशासाठी चालला होता. ते टीव्ही साठी होय एकाला बातम्या बघायची एकाला कार्टून बघायची. आणि ती कपडे हिन फाडले ती काय होत ती काय तेच काय कळलं आता ह्याला त्याला माया लावून विचारा की परसूला हो काय तर बिस्किट देते सांगतो विचारा काय म्हणे काय कशावर भांडण सांग तू आता तुला खायला देते की चायनीजला पैसे देते की खरं देते. बापूने मॅडमला फोन लावला होता मग ती मॅडम बोलायला लागली बापूने म्हणतो कोणाला बोलतो बापू म्हणला पडेल मारलं मला बापू पुन्हा मग टमाट्याला गेलो त्या मी फायटर बॉम्ब मध्ये द्यायला लागलं मारला त्याला ड्रेस सगळं पाडलं ते नाही मारलं ते. कोण मॅडम होती सांगितलं काय तुला खरं माहित नाही काय माहिती अहो ती मॅडम कोण होती. कोण मॅडम शिकवायला कोण मॅडम होती तुला शिकवाय मॅडम कोण होती शिकवायचं होतं मॅडम मग कसलं तुमचं हे असलं बोलणं नाही मग म्हणजे हे असलं कसलं तुमचे बोलणे तर अगं आलू का भांडायचं मॅडम होते तुम्ही काय बोलत होता 24 तास फोनवर काय अगं कंपनीचा फोन होता कंपनीचं असलं एवढं वर्ष बोलतोय माणूस कंपनी बोलते अरे काय करते का पोरग मला काय जगू देतो दीर एका झपाडाच याला काय बोलू नका तुम्ही मला सांगा आधी काय काय तुमचं अगं ते चाललं कपडे फाडले होते त्याच्याविषयी बोल की तेवढंच बोला की कपडे फाडले ती आहेच की मग? ती मॅडमचं काय गुत्ता ते सांगा की आधी. कुठली मॅडम बोलत नव्हता तू लगा ती लगा ते काय लगा नो शाळेतले मॅडम होती शाळेत कशी असते ती येडा आहे, त्याला कळत नाही. नोंदू बाळा आहे, एवढं त्याला कळत नाही. ब्राह्मण मॅडम नाही होती सर आहे तुम्ही लय खोटं बोलता
बरं हे असं याड लावतो. ए असू दे बाया, काय नाही उगं बिन कामा डोक्यात घेऊन ना फोन आलता कोणा तर बोललो काय उगं त्याला लगेच लावत बसले. म्हणजे तसं कसं बोललो रॉंग नंबर आहे म्हणून सांगितलं. बोलायचं हाय. तासभर सांगायचं रॉंग नंबर आहे. एकदा सांगून कट करायचा तो लगेच 24 तास फोन चालू असतो या. कसं आहे माहिती आहे का, किती जर लपवलं तर उघड येतच. येतंय सांगा त्या दिवशी पण तुम्हाला सांगतो मी तुमच्या मागच होतो. येड्या बाबळे तिथं काय बसा की राव, ती कशाला येड्या बाबली, ती व्यवहार चालू होता दुसरा. ही बिनकामात तुम्ही पेटवा आलाय का? इकडे बघा की. असं चालू आहे. अहो असं एखादं डोक्यात पडलं मला बोलायला असलं मी धडधकीत बोलेल बायको देखता मी काय लाजतो मी तो भीतोय बायकोला, पण नाही तसं काय उगं काय तर हे करू नका. म्हणजे तुम्हाला माझं भ्या काहीच नाही. त्याला का मारतो? अगं कशाला काय तर उगं बिनकामा सांगून भांडण लावायला लागलं इथे. ते कसं भांडण लावतो? त्याला काय आई माझी भांडण होती ती गोड वाटतंय. मग काय लेकराला त्यानं काय पण सांगतोय कशाला? तुम्ही तर असं कसं म्हणताय? अहो कपडे फाडूच तर मार खाल्ला नाही, आम्ही मारलं पण आम्ही खाल्ला. असू द्या खाल्ला तर खाल्ला, पण तो पण होता की संग मॅडम सांग उकोंड्यात पुरेल नरड नुसतं टेबलवर. मी वरनं बोलणार आहे. काय पेटवायला का ते सगळं काय कसलं तुमचा राडा धिंगा नाही माणसं कसं करायचं या असं अगं तू बोल. संसार करायचा कसा माणसाने सांगा का तुम्हाला सासलंच करायचं सांगा. एकदा काय असेल ते तुमचं बोलून टाका एकाच खटक्यात. अगं माझ्याकडं मी प्रतिष्ठित माणूस असल्यामुळं मला साहेबाचा ह्याचा त्याचा फोन येतो. गावचं कसं आहे सगळं मला बघायला लागतंय, सगळे वर्ग त्यांच्या पत्र गेले म्हणजे तुम्हाला वाचतं काही वाटलं पाहिजे नाही. त्याच्या पोटात दुखतोय, वर्गणीच पैसे माझे पैसे आहेत. तिथं मी तोंड मोठं करून बोलणार, तिथं मला पटका गुंडवणार. सुपारी ठरवली का, तमाशाची कार्यक्रम ठरवला का, ती ह्यांच्या पोटात दुखतोय. ही म्हणते यांना काय वाटतं माहिती का, तिथंच याला बाद करायला. सगळ्या गोष्टी खोटं बोलायचं सगळ्या. अहो मग तुम्ही बघाय आलाय तेवढंच बोला की. कपडे फाडले का, ती काय हातपाय मोडला बघायला काय गरज होती? कुठे बिस्किटचा पुडा आहे का? बिस्किटचा पुडा घर काय तुम्ही बिस्किट पुडा खायला? कशाला बघाय आलाय? आहे अजून आम्ही हाय अजून. चांगलं आमचं चाललं होतं बिनकामाचं. तुम्ही आणि काय नादाला लागू नको तू. काय नसतंय आता काट्या कुठे तुम्ही चाललाय फोनवर बोलून आणि म्हणताय काय नाही काय नसतंय. मग काय असतंय काय? येडी बाबा काय बसायचा का आहे का? अन्न काव घेत तुम्ही माझ्यावर पुरा आता तुला सांगू का, पेटलेल्याच माणसं राखील होतून जास्त भडका करते ती. तू काय नादाला लागू नको. संसार चांगला चाललाय, उगू येड्यावर करू नको. आता यात्रा आहे, कुस्त्या बिस्त्यात कार्यक्रम गावचा, माझं नाव व्हायला लागले. जरा येड्यावर गप शांतवानी बस, काय सुद्धा नाही. बघा बाई काय मॅडम आता कुठली आहे. ते असं तर तुमचं तुम्हाला पटतंय का सांगा बघून. आम्ही कुठं तुमचं कपवून घेऊ. चप्पल आणली ती 2 चप्पल आण डोक्यात माझ्या. अगं नाही काय तर बघू. तुम्ही प्रतिष्ठित हाय म्हणताय बरोबर आहे. आपलं घरंदाज काहीच घरानं तू काय सांगायला लागले. आधीच आमचं घरंदाज आहे. आपलं केल्यावर कसं माणूस तू नव्हती त्याच्या आधीपासून आमचं घरंदाजच आहे. घरंदाज तर मला आणि तू पण नव्हता तेव्हापासून घरंदाज घराणं आहेत आणि राहणार आणि असणार. पण ही बांधली त्याला सारखा हात उघडून काय त्याच्यावर हात उघडल्यावर मला कळतंय का जरा काय चाललंय तुमचं. आधी ह्यो संघ होता, आम्ही मारामारी केली त्या वेळेला आणि ह्यानं लावलंय दुसरंच. फोन आलता, मग आता कार्यक्रम ठरवायचा आला असेल फोन. बाहेरच आता फडाचा मालकच असल्यावर काय करणार? आपण ते आता झाला विषय तमाशाचा. मग मी सांगतोय ती मागच्या आठवड्यातला आहे, त्याच्या मागच्या आठवड्यातला आहे. येड्या बाबळीत ते बसते. गॅस मिळून जाता म्हणून फोन आलता मला OTP सांगायसाठी. मला OTP सांगायला असं बघ काटाकाटात जाते रे. त्या OTP पाल्यावर आहे. अहो बघा बाय म्हणताय तुम्ही तिला पेटवायला लागलाय. तू गबस की अगं, तुला कळतं का नाही? कशाला ऐकते? कुठली मॅडम आहे. कसं असतंय शेजा पदाला कालव झाला मजाच वाटते. कोण नसतंय कोणाचं, कोण नसतंय कोणा. त्या अण्णा एवढा विश्वास ठेवला म्हणतोय. अण्णा म्हणतो माझ्याकडे बोलवलं काय चांगलं ते काटकुटत कवा मी गेलो अण्णा उगच का म्हणून लागला मला. आम्ही चांगल्यासाठी सांगायला सराप लागेल माझं तुम्हाला. अजून कोणाचा मार खाताला म्हणून सांगायला. मार काय खातोय? लात मारेल तिथं पाणी काढेल. घरानं आमचं घरांदाज आहे. तू काय लय होते त्याला पण माहिती आहे आपलं किती होतं आणि किती नाही ना. त्या बच्चा शाकर जा थम्सअप दोन फ्रीज मध्ये थम्सअप प्यान आपलं जावा. हाय आमचं चांगलं चाललं. सांगू दे की आम्हाला. हे आता 8 दिवस आम्ही तिला सांगत बसतो. अशाने मी तुम्हाला तमाशा ठरवायला सुद्धा नेणार नाही. आमच्या पाहुण्याचे पैसे कशाला पडवायचे तुम्ही? कुठल्या पाहुण्यात पैसे? बॉडीगार्ड म्हणून आणला लागला सांगाय तुम्ही. त्याला पोरगी बघून लगीन करून देणार आहे. बॉडीगार्ड म्हणून चुलत भावाला तुझ्या बघडले मी पोरगी इडी इद्रे
ते तर खरं आहे का? होय जरा वयसी आहे असू दे. आणि मोठेपणा करायसाठी गावात त्यांचे बॉडीगार्ड होयच. आणि त्यानं काय केलं म्हणे त्या दिवशी भांडणं लागलं त्याने पैसे दिले नाही म्हणलं आम थांबला मारुती म्हणला अहो सांगू दे नाही काय नाही एवढा मोठा दिसून का असतं तुम्हाला मारू केलं त्यानं? त्यांना जर उराव बसला होता त्योच पैसे दिले मारू नाही बसतो. पैसे दिले नाही तर लगीन पण ठरवलं नाही म्हणून अहो बाबा तुम्ही काय काय तेच आहे तुझ्या माहेरातली याक तर छान आहे का सगळी पाक ही जाईल हा. तुम्ही एकटं शान आहे का नाही? नाही तुमचं तुम्हाला वाटतं ना मी एकटा लय शान आहे. अण्णा हाय चांगलं आमचं चालू आहे जाऊ आपण संध्याकाळी नेतो तुम्हाला झालं तुमच्या मनासारखं बरं सगळं राहू द्या ती बघा तेवढं मॅडमचं काय विषय गलचं बिलचं काय आहे का नाही का हातात मॅडमचा विषय ते काय सांगतच नाही मॅडम. कुठल्या मॅडमचा विषय छा काठ्या कुठ्यातून लगा एवढा स्वस्त आहे मी काय येण्यासारखं बरायला काठ्या कुठ्यातून ही काढलेली बेभान होऊन. तीच म्हणते हो आम्ही. मग ते तेवढ्या म्हणते त्यांना तुम्ही नाही तसं काय नाही. OTP सांगायला लागली तिची. OTP सांगा कोण काठाला कुठं सत्य नाही. बघा का आता तुम्हीच आमचं काय आहे तेव्हा तुम्ही बायको त्यांची मॅडम कुठले तुम्हाला एवढं कळत नाही बाई. तुझा विश्वास बसतोय का नाही आता विश्वास कसा बसला शेजार बाजारी येऊन विसरायला लागल्यावर अशा बसणे दे लागल्यावर विश्वास कसा बसवायचा? थानसा पी मग तू पण जा कुठं जा जा कुठं जायचंय तिकडं तशी कशी मी जाते? मग का वाजंत्री नेऊन घालू येऊ का तसे कशी जाती लगा मी एवढं लगानो नाव कमवलं एवढं चांगलं ही केलंय घ्या नान जावा अजून 4 फुटी तांदूळ टाकू तुम्ही मला इथं आणली. काय तुम्ही चांगले 4 शब्द सांगून संसार एखाद्याचा जोडायचा का तुम्ही मोडायला तिला लागलाय काय तर सांगाय काय सुद्धा नाही काय विषयच काय नाही उगं पण कामाचं बात का बत्तागड करायला लागलाय तुम्ही अहो, दिसते ते बोलते माणूस. काय दिसतंय मग अहो आता हे कपडे फाटली बरं मी मार खाल्ला त्याचा त्या खरजोल्याचा पण फोन कुणाचा आलता ही याला काय कळतंय ह्याच्या नादाला लागलाय तुम्ही काय तर ऐकायला लागलाय लेकरा ते आता दुसऱ्या वेळेला तिसरंच काय तर म्हणून तिघाला सांगता पळत जाऊन ए पेन चल झालं आता काम करतो ये. तीन चल तुम्हाला गावात गाठभेट बघायला येतं का नाही बघायला जावं म्हणतं माणूस किती काय काय नाटक चाललंय ते बाजाराला माहिती आहे 2 गलास काम खलास सुट्टी देत नाही एकेकाला आता आवडच माया पुढं काय गावात भेटला आपण कोणाला बघतोच एखाद्याला फाडून टाकेन माझं नाव बाळासाहेब दत्रे आहे आळवा करेन एका ठोक्यात आत्ताच्या आत्ता कोण होते माझ्यापाशी आपल्याला चालणार नाही गावात काय काय दंगा करताय काय काय कुठं कुठं पैसे खाताय हे बघतोच बाजाराचं नाव बाळासाहेब दत्रे आहे बघतोच माया नाही झाला लागते रे 2 गलास काम खालाच चुलत पुतणे मिळून गावातले पैसे खाताय वर्गणी करून अरे वा 200 जास्त घ्यायचा पण गावाला तमाशा आणायला पाहिजे होता पण हिने काय नाट्य केलंय अरे वा काय बघू का तोंडाच्या कुणी पैसे खाल्ले आता काय कुणी पैसे खाल्ले आता चुलत पुतणे कोण तुलका पुतणे ते तुलता पुतणे आणि तू बघ नाव काढलं तर पायात गावाचा पैसे तुम्हाला कळत नाही का कुठं खायचं काय पाय तोंडात घालून घालून घालणार नाही आमचं नाव काढायचं अरे वाघ करा ना पैसे कोणी खाल्ले ते पुतण्याला बोलतो आम्हाला माहित नाही ते पुतण्या कोणी जर बोललात तर तोंड शिजवीन ध्यान ठेव केला तर काका हा काका गावातला तुम्ही बोका आहे आमच्या गावात घालवायचं काम करायला नाही तुला सांगतो अजून गावात हा आमची घालवत आहे काय मग ते म्हणजे आम्ही बी 2 गलास काम खाला काय आता खाली बघ तुम्हाला काय वाटलंय पैसे खाल्ले तर तू इथं गावात घालवतो तू आमची कानफड्या काय गावात जाते तुमची कानफड का पाडीन आमचं नाव घेतलं की गाव काका खाली बघ होते आम्ही दारू नव्हे संयम ठेवायचा कायम ठेवायचं नाही काय नसतं थोडं जास्त कोणाला बी तुम्ही टोक्यात खलास करेन नाव काढायचं ना आमचं तुलता पुतण्याचं गावात तुम्ही दहशत का माजवल्या ते आमचं आम्ही बघतो तुलता पुतण्याचं काका अहो या दारू नादा लागते ती काय कोण नाही रोडा अहो एक कुत्र चावलं म्हणून कुत्र्याला चावते ती काय नाही मग कशाला नादा लागलाय तुम्ही अहो काय म्हणतो वाटते तो मी कुत्रा कुत्रा का 7 कुत्रा गावातली वर्गणी काढून तुम्ही फायटर तुम्ही चुलत पुतले
सगळे पैसे खर्च करताय तुला काय बोलायचं असेल ते पुतण्याजवळ जाऊन बोल की पुण्याला काय करायचं काय नाही करतो बघ ते तुला लगेच काय हा अहो हे कशाला नादाला लागला याच्या हा गावातली वर्गाने काय केली तुम्ही हो का काका हा त्यांनी दारू प्यायलं म्हणून काय झालं तुम्हाला सांगतो दारुडा माणूस खरं बोलतो त्यांच्या तोंडात खरं येते अरे घर पडे आमचं वा भेटणी घाल होती का रोपा काय बोलतो शिवाय देतो ते तोंडाचा गोळा बिळा काय पैसे हो हा खाल्ल्यात पैसे पुतण्यात कोणत्या पुतण्याने विचारली मला का तर माचल तर हा दम असेल तरी मग पाहिजे मला काय विचारतोय तो अहो खाल्ल्यात पैसे म्हटल्यावर बोलणार की आता पुतण्याला जाऊन विचारायचं नारळाच्या ते बी गावचा आम्हाला काय विचारतोय? हो का ते बी गावचा नागरिक आहे मी गावातला प्रतिष्ठित नागरिक आहे हा परिस्थितीचा नाही पार्ट्याचा असते मला म्हणायचं नाही मला विचार पैसे मी खाल्ले का 2 गलासन काम खालास 2 घालायला असतो ती मला विचारायचं काय करणार पुतण्याला विचारणार जाऊन विचारणार की तुम्हाला का? तुमचं पुतण्या नाव सांगतोय तुमचं काकाचं म्हणून अरे घरानंच घरांचा असा आहे हा. खायला लोकांचं खाऊ नाही गावाचं खाऊ अहो कशाला खाताय मग खाऊ नका तुम्ही मग. येतानी जर पुण्या बोंबालाच तोंडात चिपलीसाठी पाय घालीन ते हात ठेव मला अडवायचं नाही 2 गलासन काम खालास बरं कशाला नादाला लागतंय तुला येडवू नका तर त्रेव महिना लागू नका तुम्ही काय? गावात तुमचा कालवा होईल हा. कुणाला कालवा तुमचा आमच्या होती कालवा आमचा बघतो मोराक लोणच्याची चव वेगळी असते मला हे पात्राचं लोणचं तुला आंब्यासायची तू थांब जरा. काका चला यांच्या नादाला लागू नका, चला. 2 गलासन काम खालास तुम्हाला देतो त्याला अजून 2-4 शिव्या द्या ती घाणपडी आहे ती घरांदाज आहे म्हणते नुसतं पैसे खात्यात लोकांचं आहे काय सगळ्या गावाला माहितीये बरं असं करा मी तुम्हाला देतो पण माझं नाव काय घेऊ नका त्याला 4 शिव्या द्या मला फक्त 2 गलासन काम खाला हा मी देतो तुम्हाला हा ओके हा चालतंय या मग नाही तर माझं खाऊन माझे पिऊन मला काय तर म्हणू नका बिनकामाचं हा अजिबात तुम्हाला काय बोलत नाही ना. मला 2 गलासन काम खाला हा देतो तुम्हाला ओके ओके चला हो ना थांबा जरा 2 मिनिट थांबा घरचा फोन आलाय हॅलो बोल की तुम्ही रडाय काय झाले कोणत्या बायला फोन आलता आपल्याला काय म्हणून फोन आलता हा राहतं बरं आता त्याला काय कर तू रड नको का बस मी त्याला आता येतोय त्याला ठेवतच नाही ध्यान ठेव आणि ना हा आपा कुठं आहे तेवढा बघूया सर बरोबर चला चला हा चल लवकर बघू बर 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 हा ओके ओके फोन येतो तो साहेबाजी मला कायम विषय असा आहे मी तुम्हाला सांगतो गाडीत पुढे बसणार सरपंच तुम्ही कमी वयात सरपंच आलाय तुम्ही नडला तर पुढच्या वर्षी पडला म्हणून समजा आधी तुमचं तुम्ही किती काय ही केले दिसतंय की काय काम गावात एखादं केलंय का तुम्ही मला माहिती आहे मी कमी वयात सरपंच हा, झालो मग गावात एखादं काम ऐका केलंय जरा का? त्याचाच गैरफायदा सगळ्यांनी घेतलाय गावात काम करायला म्हणजे घरपट्टी पानपट्टी भरली पाहिजे का नाही मग ती भरल्यावर काम करणार होय तुम्ही बाहेर पैसा कुठला लाईट बत्ती पाणी बिनी सोय जार बिर वाटतो म्हणला होता कुठं जार फुटका तर एखादा वाटा की घरपट्टी आणि पानपट्टी भरल्यावर लगेच भरलेला जार गार फिल्टरचं पाणी उष्म घातानं माणसं मरायला लागली ती काळजी आम्हाला घराला घरंदाज असल्यामुळे आम्हाला ध्यान ठेवायला लागतंय हायच कोण नेम करायचं आम्ही गावचा प्रतिष्ठित माणूस आहे सगळं गाव चालवतोय मी कोण म्हणतोय सगळी माणसं म्हणते ती 4 घाणपडी खर्चुली आहेत ना त्यांना बघवत नाही त्यांना वाटतं ह्यो काहीच नाही पण आम्हाला माहित आहे सकाळचं 3 वेळा साहेबाचा फोन आलाय आता साहेब म्हटलं आपा तुमचं नाव काढत होती भेटाय आलेली माणसं मला किती अभिमान वाटला सरपंच तुम्ही नडू नका आणि कोण बाय कुठं फोन येतो तुला काका थांबा काका काय झालं कोणाला फोन आलता घाण पड्या घरात आता मार्केट कोणाला फोन आलता काका, काका, तुम्ही त्याच्या सोनोबाईचं नाम घाण खाल्लं नाही दिवसभर कोणाला फोन आलता तुला फोन कुठल्या मॅडमचा असता मला सांग काय करा अहो काका नरड्यातनं आवाज नाही आवाज नाही काय नाही तुला आता ठेवत नाही तुला सांग हो वकील साहेब दारागी एकदम तुला कुठल्या मॅडमचा फोन आहे ते काय नवीन मॅटर करून ठेवलं कुठला फोन असता तुला होय खाली बस त्यांना काय केलंय म्हणून तुला नाटक करतो काय केलंय बघा येईल की दर्शन करा तुम्ही त्यांना मोकळं सोडले ना. बोला हा काय केलं तुम्ही तर तुम्ही का तापलाय कोणाला सगळे आपा ह्या साईडला राहायचं असतं कवा फोन कोणाचा काय फोन
तुला मगाशी फोन कोणाला आलता इथे घरात आण नाही काय नाही तर थांब. साहेबा फोन आलता ना आप्पा सांगाय की साहेबा फोन आलता म्हणून. नाही बस थांब. बसा खाली बसा मी काय म्हणतोय उगाच कोण मारेल का अहो खाली बसा खाली बसा नाही का काका पाडून सोडून हो काका खाली बसा तुम्ही पहिले हे तर मोर सारखा जरा आहे ना थांब झालं का तर गावातला प्रतिष्ठित नागरिक मेन माणूस आहे गावातला. गाव सगळं किंमत आहे गावात. तुम्ही मला चपलील मारतावी काय डोसक्यात मी कुठं कोणाला फोन आलता तेव्हा का घर उपाशी आहे आम्ही का सकाळपासून सुनू बाय रडायला लागले फोन आला कोणाला काका काय केलं त्यांनी हुडका काय तर घडलं असेल माहेरला आई बाप काय तर चांगला असेल. आई बाप कशाला शकतो तो का काय तर केलं फोन येत सारखं मला फोन आता आलता साहेबाचा. साहेब म्हणत होता आपा तुमचं नाव निघायला लागले माणसाला ती चार भेटायला काय बांधाचं भांडण बांधा बरोबर भांडण त्यासाठी आलती. ती म्हणते त्यासाठी आमच्या गावचा एक आप्पा माणूस असं वाजणं साहेबांनी मला फोन केला. मग ती म्हणते तुम्हीच मिटवाय नाही का भांडण तर मी म्हणलं काय नाचके असते ते गावात खर्जुली पद नसताना पद ते तुम्हाला सांगतो या वकिलाने एक सुद्धा आतापर्यंत केस लढले का जिंकले का नाही तरी सुद्धा आम्ही मान देतोय गावचा म्हणून वकील साहेब टाळू बसायला लागला आमच्या. काका काय तर बारगड आहे सारखा घडी फोनवर असते साहेबाचा फोन म्हणतोय म्हणून आता तो आगला आमच्या घरात. अहो खरं सांगतोय तर आता बोलत होता साहेबाचा फोन नेमकं भानगड काय सरपंच फोन कोणाचा होता साहेबाचा फोन होता काका. काका तुम्हाला सांगतो कोणी तर डोसक्यात तिच्या गाठलंय फोन येतोय त्या अण्णा त्याची मालकीन आलती त्यामुळे घर पेटले आपलं. आता तुम्ही चप्पल घेऊन गावात मला पाकाला आबरू जाऊ द्या. आपण माहित पाहिजे का ना मग ती फोनवर रडत होती म्हणून सांगते ते शहाणी आहे का ती ती सासरवाडी माझी तुम्हाला काय सांगून फायदा आहे. हे काकाला अक्कल असू दे अक्कल नसते मग काय बघायची दुसरी एखादी बघायची. तुम्हाला तीच घर कसं गावलं या शहाणा नाही बोलते ती काय कळतंय वयस काय झालं का रडायचं हे काका येतोय कुत्र चावल्यावर माग आता मला फोन आला नाही समजून सांगायचं पुतण्या नाव कमवायला लागलाय मान आहे मी असेल पुढच्या वर्षी मी निवडून येईल का आता कसं तर ह्यांना सपोर्ट केलं म्हणून ही निवडून राहिले पुढच्या वर्षी म्हणून तुम्ही जातीनं मी उभा राहणार तुम्ही लागलाय चपलन माराय. बरं ती का नाही उगाच रडते ते काय फोनवर तुम्हाला पेटवल्याशिवाय येतं काय काकाचा पुतण्याचं आमचं भांडण आहे काकाला राग आला तर तुम्ही काय एवढा ताव धरलाय. नाही पण त्यांना काय सांगितलं असेल ना उगाच ताव येतो काय सांगत हाय एक बाई माझी मग मार अजून काय करणार मग आता सोडवाय नाही आता काही वकील तुम्हाला येतच काय तो पेटवलं खरं बोलतोय मी बोला मग खरं बोला की हाय हाय हा नाही तसलं काय सुद्धा नाही मारायचं नाही काय असेल ते तोंडावर बोलायचं हे कुत्र्यांना बघू तुम्ही तेव्हा आप्पा खरं तो चुकतोय बापाच्या बरोबर हाय की मग मी कुठं नाही म्हणतोय बापाच्या बरोबरचा माणूस आहे जेवढी इस्टेट सगळं तुला देणार आहे तुला कशालाही असलं लागले रे काका जीव आहे माझं सगळं मलाच देणार आहे पण काय कुत्र्यांना पटत नाही म्हणून पेटवू दे मग सुधार की जरा मग आता सुधाराय मी कोणाला फोन लावला तुमच्या समोर सरपंच फोन कोणाचा होता साहेबाचा फोन होता काका तुम्ही हेच त्याचं ऐकत जाऊ नका ती घर फोडाय बघते ती आणि एखाद्या वेळेस चुकून एखाद्या वेळेस साहेबीने लावला असेल हा लावला असेल साहेब असेल तुला भरोसा पण लागत नाही तुझ्यावर अरे उचललं नसल्यामुळे एखाद्या वेळेस लावला असेल काय असते त्याला फोन लावला का लगेच काय बाद झाला काय माणूस बाद झाला का मग तुम्हालाच कसं काय फोन लावायचं गावचा नागरिक प्रतिष्ठित माणूस मी आहे अण्णा दमखा साहेब सोडून साहेबीन फोन लावते मी काका येडला बाय त्याचा आवाज जरा बसला होता त्यामुळे तो असं बोलला असं त्याने ऐकलं आता मी धडक हिर बघा काका उचाल तुम्ही बनवायचे धन द्यायला माणूस कोण मिळाला दाबा तर शिवायला लागला आम्हाला एवढं एवढं करून प्रेमान घ्यायचं हॅलो हा बोला मॅडम मॅडम बोला मॅडम बोला मॅडम बोला मॅडम नको मला राहू दे एक पण छान आहे का शेंद्र लय जीव काढलं काय पण सांगतोय घरात तुला होतो कसा थोडं थांब तो लगा घरात काय पण सांगतोय फोन आला कोणाचा आला मॅडमचा आला कुठे गेला हा परश्या बाहेर या लवकर परश्या आता कुठे गेला
परश्या आता कुठे गेला रे परश्या परश्या कुठे आहे परश्या लग परश्या गाव ना कसं काय परश्या लपलाय बघ बापू बुट काढा नाही परश्या गुमलाय बापू बुट काढा हा का बुट काढा काय करणार बुट काढा कसे बुट असू दे हा हो काढा काय चाललं काय चाललं काय चाललं परश्या मरशील थांब नाही तर थांब 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 काय पाय पड तुम्ही पाय पडतोय हा हा पडतोय कशासाठी मला वाटलं बापू मला लागा प्रेमाने गावात ना लागा ताणायला लागलाय बापू बापू मला वाटलं तुम्ही सुधारता मी कुठे बिघडलो म्हणून बिघडली कुठं हा तुम्ही बिघडला होता बापू काय बिघडलो तू बाय सांग बोलत लगा ते गाव कळ ना ते काका लागलाय ताणायला मी कुणाला सांगितलं होतं मग मी फक्त आईला सांगितलं होतं मग आईनेच रडून ठिकाणा गाठला सांगतील का परत हा सांगतील का हा चल